मोहरम उत्सवासाठी प्रशासन सज्ज होणार. 450 वर्षांच्या परंपरेसाठी सुरक्षा आणि सुविधांची मागणी. आगामी मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं पूर्वतयारी करून सुरक्षा, सुविधा आणि समन्वय याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात संस्थेच्या प्रतिनिधींनी निवेदन सादर करून विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. अहिल्यानगर शहरामध्ये सुमारे 450 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मोहरम उत्सवाला मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. सामाजिक सलोखा आणि ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवाचं आयोजन शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात व्हावं यासाठी प्रशासनानं विशेष नियोजन करावं अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये मोहरम मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती, स्वच्छता, पथदिव्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसंच वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्त वाढवून संवेदनशील भागामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवावी असंही नमूद करण्यात आलं आहे. मोहरम उत्सवाच्या नियोजनासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, विविध तालीम मंडळं, आखाडे आणि सामाजिक संघटनांची संयुक्त समन्वय बैठक तातडीनं आयोजित करावी अशी ही मागणी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व संबंधित घटकांच्या सूचना विचारात घेऊन उत्सवाचं नियोजन करावं असं निवेदनात म्हटलं आहे. मोहरम उत्सव हा शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारसाचा भाग असल्यानं प्रशासनानं वेळेत तयारी करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून उत्सव शांततेमध्ये आणि सुरक्षिततेत आणि उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आपल्या ऐतिहासिक शहरामध्ये लवकरच मोहरम सण उत्सव ही सुरुवात होणार आहे. येणाऱ्या 17 तारखेपासून मोहरम उत्सवाची सुरुवात आपल्या शहरामध्ये होणार आहे. तरी आपण बघू शकतो मोहरम उत्सव म्हणजे याला खूप मोठा 450-500 वर्षाचा इतिहास आहे. आपण बघू शकतो पूर्ण राज्यामधून आपल्या शहरामध्ये भाविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. खऱ्या अर्थाने मोहरम उत्सव हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातो आणि म्हणूनच समाजाच्या वतीने आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांची भेट घेतली. त्यामध्ये काही विशिष्ट मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले. प्रामुख्याने युवक स्वयंसेवक त्या ठिकाणी प्रशासनातर्फे नेमण्यात यावे आणि फक्त त्यांना दरवर्षी युवक हे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सहकार्य करत असतो, परंतु अधिकृतपणे त्यांना कुठलाही प्रमाणपत्र वगैरे दिलं जात नाही. तर त्यांना एक आय कार्ड असेल, प्रमाणपत्र असेल, जॅकेट असेल, हे सगळी व्यवस्था प्रशासनातर्फे त्या ठिकाणी करून देण्यात यावी, जेणेकरून प्रशासनाला एक मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे. आपण बघू शकतो सणाच्या काळामध्ये अवजड वाहतुकीला सुद्धा त्या ठिकाणी नियोजन प्रशासनाने करावी. अवजड वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. जर एखादी दुर्घटना त्या ठिकाणी घडली तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल, हे पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती शहरामध्ये झालेली आहे. तर वाहतुकीला सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन ते पण नियोजन त्या ठिकाणी करण्यात यावी आणि सण उत्सवच्या अगोदर एक जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची एक शांतता कमिटीची बैठक त्या ठिकाणी घेतली